जुन्या आठवणी नवदळा सत्यकथा भाग 259 लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। अशा कितीतरी आठवणीतील गमती जमती मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या। आज प्रकारे राजस्थानच्या काही गमती जमती आता आहे 70 भाग त्यामध्ये मी लिहून ठेवलेले होते। गुजराती काही भाग लिहून ठेवले, काही भाग गुजरातीही झाले, यात सांगून झालेले आहेत, हिरे टाकून झालेले आहेत, परंतु थोड्या थोड्या मोजके मी भाग आलटून पालटून मी तो भाग टाकत आहे। जसे जसे दिवस जातात मनुष्याला त्याची किंमत नंतर कळत असते। तोपर्यंत ते दिवस मोजत नाही, परंतु त्यातील काही भाग जर आपण सोडून दिला आणि काही भाग घेतला म्हणजेच सुख आणि दुःख। ज्यावेळेस सुख असतं त्यावेळेस जो मागील भाग तो विसरून जातो, मागचा भाग तो काही आठवत नाही किंवा आठवणीत तो घेत नाही। तो फक्त मग सुखात जे पुढे चालते त्याचा भागात तो आनंदित राहतो। आणि मग मात्र दुःख सुरू झाले की मग वाटतं अरे आपण काहीतरी चुकलो, आपण अगोदर काहीतरी करून ठेवले असते, थोडीफार माया जपून ठेवली असती, पैसा जपून ठेवला असता तर मग ह्या दुःखामध्ये तो पैसा काही कामी आला असता। आणि खरोखरच ह्याच गोष्टी या आठवणीतल्या ह्याच गोष्टी असतात ज्याची ती आठवण जपली, जोपासली, काबाड कष्ट आणि जो पैसा फुकट मिळत नाही, तो फार काबाड कष्ट आणि पैसा मिळवलेला असतो। आणि तो आईवडिलांनी आपल्याला सांभाळलेलं असतं, आईवडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलेलं असतं आणि त्यांच्याही जीवनातील सत्य हे बाहेर आलेलं असतं किंवा यायला पाहिजे। म्हणून ही सत्य घटना, ही आठवणी एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवले तर सर्व काही ती माहीत पडतं। खरोखरच काही ठिकाणी मनुष्य कुठल्याही गोष्टीमध्ये महागे राहतो किंवा तो महागर नसतानाही तो मागे राहण्याचा प्रयत्न करतो। का प्रयत्न करतो तर ह्याच गोष्टीमुळे, कारण सत्य घटना तो आठवत नाही। ज्यावेळेस आपल्याला काही पैशाची कमतरता असते, काही मदतीची गरज असते, त्यावेळेस आपण कोणाकडून तरी मदत मागून देतो आणि नंतर आपले चांगले दिवस आले की मग आपण त्यांचा विसर करतो, त्यांना विसरून जातो, त्यांच्याकडे पाठ फिरवतो। त्याचमुळे मनुष्य ह्या दोन्ही चौकटीमध्ये इकडून तिकडे जसे तारीवरतून आपण म्हणतो तारीची कसरत, तीच ह्या पद्धतीची कसरत असते। कारण कसं नाण्याला दोन बाजू असतात, एका बाजूला छापा एका बाजूला काटा। त्याच प्रकारे ज्या मनुष्याने आपल्याला मदत केली असते त्या माणसाला ते लक्षात येतं का आपण ज्या वेळेस संकटाच्या काळी त्याला मदत केली आणि तो आता मोठा झाला
आणि तो आपल्याला विसरलेला आहे. आपल्याकडे जो बघत नाही, आपल्याला रामरामसुद्धा करत नाही आणि आपल्या जवळून गेला तरी तो आपल्याकडे पाठ फिरून जातो. परंतु त्याने केलेली मदत तोही विचार करू लागतो आणि म्हणतो आपण केलेली मदत आपण खूप, आणि तीही त्याला सांगून किंवा त्याच्याकडून पैसे मागे घेतलेले नाही आणि ते परत आपण त्याला डिवचवणं योग्य नाही. म्हणजे ह्याच नाण्याच्या दोन बाजू असतात, खरं आणि खोटं, खोटं आणि खरं काय, ती सत्यकथा मध्ये बरेच प्रमाणात मी नमूद केलेलं आहे. कारण सत्यकथा ही आठवणीतली कथा असते, ती सर्वांना तिचं अनुकरण ही करावी लागते, कारण सत्य याला उपत नसतं. त्याच प्रकारे राजस्थानला मी होतो. राजस्थानला मी बऱ्याच सवंगड्याबरोबर तिथल्या दोस्ती माझे भरपूर झालते व त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी मी फिरायला जायचो. तिथील बरेच काही अनुभव मला शिकण्यात भेटले, काही वाईट, काही चांगले, बरेचसे थोड्याच वयात. पण मी मात्र तिथील त्यांनी ज्या लोकांनी मला मदत केली त्यांना मी अद्यापही विसरू शकलो नाही.